नमस्कार, मी आहे पूजा आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? छान आहात ना? छानच असायला हवं आणि मस्तच असायला हवं. तर आजचा हा जो माझा ब्लॉग आहे ना, हा जरा उशिरा टाकते मी. हा माझा महाशिवरात्रीचा ब्लॉग होता. महाशिवरात्रीला तो जो मी ब्लॉग बनवला होता तो माझा टाकून झालाच नाही, त्यामुळे म्हटलं चला आज टाकूया छान. तर खरंच असं म्हणतात ना की कुठली गोष्ट जर आपण नंतर करू असं जर म्हटलं ना तर ती गोष्ट राहूनच जाते. आणि तसंच मला या ब्लॉगच्या माध्यमातून थोडंसं कळालं की नंतर करू, नंतर जाईन आणि नंतर जगू असं म्हणता म्हणता वेळ निघून जाते. नंतर वय निघून जातं, नंतर इच्छा संपतात, नंतर शरीर साथ देणं थांबवतं, नंतर जबाबदाऱ्या वाढतात, नंतर केस पांढरे होतात, नंतर फोटोमध्ये हसू जरी असलं तरी डोळ्यातली चमक हरवलेली असते, नंतर फिरायला वेळ नसतो, नंतर स्वतःसाठी क्षण नसतात, नंतर फॅशन नाही जमत आणि नंतर स्वप्न मोठी वाटतात. आणि एक दिवस नंतर नंतर करत करत आपलं आयुष्य संपतं. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की योग्य वेळ नंतर नसते, योग्य वेळ ही आता असते. आणि हेच नंतर टाकू असं म्हणता म्हणता या व्हिडिओला बरेच दिवस झालेत. तर म्हटलं आज हा व्हिडिओ मला अचानक दिसला आणि म्हटलं हा व्हिडिओ आपण टाकूया आज. तर छान महाशिवरात्रीच्या सकाळी उठून मी अंघोळ वगैरे सगळं करून घर आहे ते स्वच्छ केलं आणि सगळ्यात आधी अंगणामध्ये छान माझं अंगण पुसून घेतलं. फ्लॅट सिस्टीममध्ये छोटंसंच अंगण आहे मुख्यद्वाराच्या जवळचं, तर ते अंगण पुसून घेतलं आणि तिथे मस्त उंबरठ्याला छानपैकी स्वच्छ पुसून आणि त्याला हळदीचं लेपन लावून अशी सुंदर अशी सुबक रांगोळी काढली. आणि हा जो उंबरठा आहे ना, खरंच या उंबरठ्यावर जेव्हा रांगोळी नसते ना इतका सुनं सुनं वाटतं ना हा उंबरठा. आणि जेव्हा रांगोळी पूर्ण होते ना तेव्हा एकदम या उंबरठ्याला रूप येतं आणि या घराच्या दरवाजाला सुद्धा रूप येतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना खरंच बऱ्याच वर्षापासून चालत आलेल्या ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या गोष्टी केल्याने ना आपल्या घरामध्ये छान मस्त सकारात्मकता येते. आणि बाहेर पण अशी मस्त रांगोळी काढली, त्याच्यामध्ये शिव लिहून ओम नमः शिवाय असं रांगोळीने लिहिलं आणि सोबतच बाजूला स्वस्तिक तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ते मांगल्याचं प्रतीक आहे. तर असं छानपैकी मस्त मुख्यद्वाराच्या जवळ स्वस्तिक रांगोळी आणि उंबरठ्यावरती लेपन करून रांगोळी असं सगळं करून घेतलं. आणि घर माझं झाडून झालेलंच होतं पण पुसायचं बाकी होतं, तर मग घर पुसायला घेतलं. आणि या गोष्टी रोजच कराव्या लागतात आपल्याला, कारण त्याशिवाय आपलं जे घर आहे त्या घराला घरपण आल्यासारखं सुद्धा वाटत नाही. आणि स्वच्छता असली ना की घरामध्ये ना प्रसन्न असं वाटतं. तर त्यामुळे आधी सगळं झाडझूड हे ते करून घर पुसून घेतलं. कधी कधी ना मी घर हाताने पण पुसून घेते, कारण काय असतं ना हा जो पोछा आहे ना, हा जो मॉफ आहे ना याने व्यवस्थित पुसल्या जातं. पण कधी कधी जे आपण हाताने पुसतो ना तर त्याने घर कसं एकदम स्वच्छ असं होऊन जातं. तर सगळं घर स्वच्छ एकदम मस्त पुसून घेतलं आणि मग त्यानंतर ना परत हातपाय वगैरे धुवून मग मी माझ्या देवघराकडे गेली आणि छानपैकी इथे मस्त देवपूजा केली. आणि त्यानंतर इथे मस्त भगवान शंकराची जी पिंड होती त्या पिंडेचा मस्त अभिषेक केला दुधाने, पंचामृताने, पाण्याने आणि अष्टगंधक आहे त्याच्या पाण्याने, चंदनाच्या पाण्याने. तर आपण महाशिवरात्रीची कथा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत. तर बघा, असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या ह्या 2 कथा आहेत. तर महाशिवरात्रीच्या
महाशिवरात्री हा भगवान शिव यांचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा हा सण मानला जातो. फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्थशीला हा सण साजरा केला जातो आणि या दिवशी आपण उपवास, जागरण करतो आणि शिवपूजा केल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व पापांचा नाश होतो व पूर्ण मनोकामना आपल्या सगळ्या पूर्ण होतात, अशी ही श्रद्धा आहे. तर आता आपण त्याची गोष्ट ऐकूया की प्राचीन काळी एका जंगलात एक शिकारी राहत होता. तो प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असे. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी तो शिकार करण्यासाठी जंगलात गेला. दिवसभर त्याला कोणतीही शिकार मिळाली नाही. रात्री उशीर झाला म्हणून तो एका बेलाच्या झाडावर चढून बसला आणि त्या झाडाखाली योगायोगाने एक शिवलिंग होते. शिकाऱ्याला त्याची कल्पना नव्हती आणि रात्रभर जागरण करताना तो झोप येऊ नये म्हणून बेलाची पाने तोडून खाली टाकत होता. ती पाने थेट शिवलिंगावर पडत होती. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव त्याला प्रसन्न झाले होते असे मानलं जातं आणि त्या दिवशी शिकाऱ्याचा नकळत उपवासही झाला होता. तर त्याच्याकडून रात्रभर जागरण व बेलपत्र अर्पणही झाले आणि त्यामुळे त्याच्यावर भगवान शंकराची कृपा झाली आणि सकाळी त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने हिंसा सोडून दिली आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त झाले. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केला जातो, रात्रभर जागरण करतो, आपण ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतो आणि छान शिवलिंगावरती दूध, बेलपत्र, धूप, दीप सगळं आपण अर्पण करतो आणि या दिवशी असं म्हणतात, श्रद्धेने पूजा केल्यास जीवनातले सगळे दुःख दूर होतात, सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. आणि ही झाली पहिली कथा झाली महाशिवरात्रीची. आता आपण दुसरी कथा जी शिवपार्वती विवाहाच्या बद्दल आहे तर ती ऐकूया. पूर्वी पार्वतीचा जन्म सती म्हणून झाला होता. सती ह्या दक्ष प्रजापती यांची कन्या होती. सतीने शिवाशी विवाह केला, पण दक्षाला शिव आवडत नव्हते. तर एकदा दक्षाने यज्ञ केला आणि भगवान शंकराचा अपमान केला. हा अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञकुंडात स्वतःचा देहत्याग केला. नंतर सतीने हिमालय राजांच्या घरी पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला आणि लहानपणापासूनच पार्वतीला शिवाशी विवाह करण्याची इच्छा होती. पार्वतीने अनेक वर्षे कठोर तप केले. उन्हात, पावसात, थंडीत ती एकनिष्ठ भावाने शिवाची उपासना करत राहिली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवाने तिची परीक्षा घेतली आणि अखेर तिच्या अढळ श्रद्धेमुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि विवाहास संमती दिली. तर शिवपार्वतीचा विवाह हा अतिशय भव्य पद्धतीने झाला होता. देव, ऋषी, गंधर्व हे सगळे त्या विवाहाला उपस्थित होते आणि याच दिवसाला आपण सगळे महाशिवरात्री असे म्हणतो. तर या कथेचा असा संदेश आहे की श्रद्धा आणि संयम यांना नेहमी यश मिळते आणि आपण जी भक्ती करतो मनापासून जी खरी भक्ती करतो ती कधीही वाया जात नाही. आणि शिवपार्वतीचं हे जे नातं आहे ते आदर्श दाम्पत्य जीवनाचं प्रतीक आहे. कारण जेव्हाही आपण अर्धनारीश्वर असो किंवा आपण आपल्या सांसारिक जीवनामध्ये संसाराची जर आपल्याला कल्पना करायची असेल तर आपल्या समोर शिवपार्वती येतात, राम सीता येतात. तर ह्या सगळ्या एकमेकांसाठी पूरक असे हे होते दोघंही. तर त्यामुळे आपल्या संसारातही सगळ्यांच्या असाच शिवपार्वतीप्रमाणे यांच्याप्रमाणे गोडवा राहावा अशी आपण या महाशिवरात्रीला भगवान शंकरांकडे ही पूजा अर्चना करून त्यांना ही विनवणी करूया की आम्हालाही असंच या संसाराच्या भवसागरात तरण्यासाठी तू आम्हाला बळ दे, तू आम्हाला शक्ती दे. तर सुंदर अशी ही सतीची आणि भगवान शंकराची ही कथा
त्यानंतर सतीने पुनर्जन्म घेऊन पार्वतीचा जन्म सतीला मिळाला आणि त्यानंतर भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला. तर ही सुंदर अशी महाशिवरात्रीची कथा या ठिकाणी आपण ऐकलेली आहे. आणि त्यानंतर मी ही पूजा झाल्यानंतर ना छानपैकी मस्त या पिंडीला अभिषेक केला. आणि त्यानंतर ही जी फूल आहे ना गोकर्णाचं, तर माझ्या गार्डनमध्ये हे फूल आज आलं होतं, कारण गार्डनमध्ये हा वेल मी लावलेला आहे आणि त्याला एवढे छान फुलं येत आहे ना. आणि या फुलाचं महत्त्वसुद्धा खूप आहे आणि शंकर भगवानांच्या आवडीचं हे फूल आहे. आणि लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सुद्धा हे फूल या फुलाचा आपण वापर करत असतो, कारण हे फूल लक्ष्मीला पण सुद्धा खूप आवडतं. तर असं हे फूल माझ्या गार्डनमधलं मी घेऊन या ठिकाणी भगवान शंकराला अर्पण केलं. आणि सोबतच स्वामींचा इथे मी पंचामृताने स्वामींना अभ्यंगस्नान घातलं होतं आणि त्यासोबतच स्वामींचा सुद्धा अभिषेक केला या ठिकाणी. आणि त्यानंतर स्वामींना छान चंदन, अष्टगंधक हे असं लावून त्यांना हार अर्पण करून, फूल अर्पण करून स्वामींना त्या ठिकाणी स्वामींची जी देवघरामधलं स्थान आहे तिथं त्या ठिकाणी मी स्वामींची मूर्ती ठेवली. आणि खरंच इतकं प्रसन्न वाटत होतं ना ही पूजा करताना मला. आणि जेव्हा आपण पूजेमध्ये असतो ना, तर आपल्याला तहान, भूक ह्या गोष्टी आपल्याला कळत पण नाही. आपण त्या प्रवाहामध्ये इतकं वाहत जातो ना. तर असंच माझ्यासोबत काहीतरी झालं होतं आज आणि इतकं प्रसन्न वाटत होतं माझं देवघर. आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंच केल्यानंतर मनामध्येही सकारात्मकता खूप येते. घरामध्ये तर येतेच, पण मनामध्ये सुद्धा खूप सकारात्मकता येते. आणि हे सगळं झाल्यानंतर मी छानपैकी इथे मस्त भगवान शंकराची आरती केली होती. त्यांना धूप, दीप, नैवेद्य हे सगळं व्यवस्थित दाखवलं होतं. छानपैकी मस्त उसळ आणि उपवासाचं जे आपलं फराळ आहे ते केलं आणि देवाला या ठिकाणी नैवेद्य दाखवला. तर असा माझा महाशिवरात्रीचा उपवास होता आणि छान माझा हा महाशिवरात्रीचा दिवस गेला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.